नमस्कार. सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत. जानेवारी हप्ता वाटप या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि छोटीशी सूचना, चॅनलवरती जर नवीन आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया अपडेटला आणि जानेवारी हप्त्या संदर्भात जाणून घेऊया माहिती. तर पहा, स्क्रीनवरती तुम्हाला एक मेसेज दिसत आहे. सकाळी 10:30चा हा मेसेज आहे आणि या मेसेजमध्ये 1,500 रुपये क्रेडिट झाल्याचे तुम्हाला दिसत आहे. आता हा जो हप्ता आहे तो सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे. 1,500 रुपयाला वाटप सुरू झालेले आहे. परंतु हे जे पैसे आहेत ते संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे आहेत का? तर हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे नाहीत. हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे आहेत. आजपासून लाडक्या बहिणींना हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपयाच्या ऐवजी फक्त 1,500चाच हप्ता देण्यात येत आहे. याचा आणि आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे अगोदर आपण या ठिकाणी लाडक्या बहिणींचा जो हप्ता वाटप आहे त्या संदर्भातली माहिती पाहत आहोत. तुम्ही म्हणाल, लाडकी बहीणचं कशाला आम्हाला सांगता, आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचीच माहिती द्या फक्त. तर लाडकी बहीण योजना आणि आपला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जानेवारीचा हप्ता, या 2 हप्त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे की निवडणुका आहेत आणि निवडणुकांमध्ये पैसे वाटप करता येत नाहीत शासनाला. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचे पैसे शासनाच्या माध्यमातून वाटप करण्यासंदर्भातले 2 हप्ते वाटप करण्यासंदर्भातले गिरीश महाजन यांच्या माध्यमातून ऑफिशियल माहिती देण्यात आलेली होती. परंतु त्या माहिती प्रसिद्ध झाल्याच्या नंतर काँग्रेसच्या माध्यमातून एक लेटर निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं होतं आणि त्या लेटरमध्ये सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते निवडणुका झाल्यावर द्या, कारण निवडणुकाच्या काळामध्ये असे पैसे वाटप करता येत नाहीत. त्याचमुळे सचिवांच्या माध्यमातून परवानगी येण्याची वाट पाहत होते सर्वजण लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी, की आता आपल्याला हप्ता मिळणार की नाही या संदर्भातला निर्णय काल येणं अपेक्षित होतं. परंतु पहा, आजच्या तारखेला एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती म्हणजे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून परवानगी देण्यात आलेली आहे. हप्ता वितरण सुरू झालेलं आहे. हे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत आणि आपले संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना सुद्धा पैसे जमा होणार आहेत निवडणुकांपूर्वी. 15 तारखेच्या नंतर पैसे येणार नाहीत, तर 15 तारखेच्या आतमध्येच पैसे येणार आहेत. त्यामुळे आज संध्याकाळपासून तुम्हाला पैसे वाटप व्हायला सुरुवात होईल. थेट पैसे जमा होतील, शासन निर्णय येणार नाही. त्याचबरोबर मेसेज देखील पडणार की नाही या संदर्भातही शंका व्यक्त केली जात आहे, कारण फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि 2 दिवसाच्या आतमध्येच पैसे येणं अपेक्षित आहे. पाहू, संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 4 ते 5 किंवा जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत मेसेज येऊ शकतो आणि जर मेसेज नाही आला तर थेट पैसे सुद्धा जमा होतील, कारण मागच्या महिन्यामध्ये GR नाही आला. या महिन्यामध्ये GR पण नाही आणि शासन म्हणजे GR पण नाही आणि मेसेज पण नाही येणार अशी शक्यता आहे, कारण निवडणुका आहेत. त्यामुळे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. जसं की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळत आहेत. निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसोबतच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा आजपासून पैसे मिळायला पाहिजेत. जर या योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जर पैसे मिळत असतील तर माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या निराधार बांधवांना हे पैसे देखील मिळायलाच पाहिजेत, कारण लाडकी बहीण योजनेच्या तुलनेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना ही जास्त इम्पॉर्टंट आहे, जास्त महत्त्वाची आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण या योजनेचं तात्पर्य, या योजनेचं महत्त्व या योजनेच्या नावामध्येच दडलेलं आहे. निराधार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारीचा हप्ता आजपासून वाटप व्हायलाच पाहिजे. जर लाडक्या बहिणींना मिळत असतील तर या लाभार्थ्यांना सुद्धा मिळालाच पाहिजे. पाहू संध्याकाळपर्यंत वाट जमा होतात की नाही पैसे.